अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र. सरकारचा तुघलकी निर्णय आहे आणि या निर्णयामुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झालंय. जनतेला त्यांचे परिणाम भोगावे लागतात. वाहन चालकांसाठी केलेला हा कायदा काळा कायदा असून त्यामुळे त्यांच्या विरोधात सर्व चालक हे रस्त्यावर उतरलेत. जनजीवन विस्कळीत ठेवण्याचं काम तानाशाही प्रवृत्ती म्हणजेच या केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जातंय. जनजीवन विस्कळीत व्हावं, प्रभावित व्हावं असा प्रयत्न जाणून बुजून बीजेपी करताय. एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील हे सरळ सरळ खोटे बोलतायत. राज्य बकाल करायचं, राज्याला उद्ध्वस्त करायचं हा फॉर्म्युला आत्ताच्या येड्यांच्या सरकारचा दिसतोय. महाराष्ट्राला बर्बादीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं यावरून स्पष्ट आहे. प्रकल्पाबाबत अजित पवार यांच्या हातात काय आहे, मात्र बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. जे लोक बीजेपीचा विरोध करतात त्या सर्वच लोकांची गरज आम्हाला आहे. त्यामुळे त्या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात जे कोणी आमच्यासोबत येणार आहेत त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जनतेचे मूळ मुद्दे आहेत ते डायव्हर्ट करण्यासाठी सरकार अशा पद्धतीने काम करते. विधानसभेमध्ये आम्ही सरकारला बोलतं केलं, मात्र सरकारने गोलगोल उत्तर देत फिरवलं. सरकारला हा वाद पेटवून ठेवायचा हे यातून स्पष्ट दिसतंय. ते उपोषणावर ठाम आहेत मुंबईच्या, त्या संदर्भात ते मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, निर्णय होईल याबद्दल? सरकारची इच्छा नाही. सरकारला हा वाद कायम पेटवत ठेवायचा आहे. ओबीसी मराठा वाद ठेवून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्याचा सरकारचा हा प्लॅन आहे. त्यामुळे ते बोलतील नाही बोलतील, कारण की विधानसभेमध्ये आम्ही सरकारला बोलतं केलं पण सरकारने गोलगोलच फिरवलं. नेमकं आरक्षणाच्या बद्दलची भूमिका काय, कुठला थर्मामीटर त्याला वापरणार, आपण जनगणना करणार काय, पण सरकार ते सांगू शकलं नाही. अखेरी या सरकारला हा वाद पेटवूनच ठेवायचा आहे, याच्यातून हे स्पष्ट होतं. वानबोडी प्रकल्पावर दावा करतायत काय? उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असाल, त्याच्यावर आपण वक्तव्य केलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकत्रित राहू आणि अखेरी आम्हाला जागा कोणाला जास्त मिळतात की कमी मिळतात हा प्रश्न नाही. आम्ही महाराष्ट्रामधून तानाशाह बीजेपीला, ज्याला लोकशाही मान्य नाही अशा पक्षालाच हद्दपार करायचा निर्णय आम्ही आघाडीमध्ये केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्याच पद्धतीचं स्टेटमेंट 2 दिवसाच्या पहिले केलेलं आहे. सर, आता तुम्ही म्हणतात की वरिष्ठांचा निर्णय जागा वाटपाचा असं सुप्रिया सुळे म्हणतायत. संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची आम्हाला आवश्यकता आहे. बरोबर आहे ना. एक बघा की सगळे जे लोक बीजेपीचा विरोध करतात त्या सगळ्यांचीच गरज आम्हाला आहे आणि काँग्रेसची भूमिका आहे की देशभरातल्या या सगळ्या लोकांना एकत्रित करून देशामध्ये जे तानाशाह प्रवृत्तीचं जे बीजेपीचं सरकार बसलेलं आहे, लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणते, या सरकारच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे जे कोणी बीजेपीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी आहे, मात्र विरोध कोणाचा हे समजत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. मला माहिती नाही. शिवसेना सुद्धा इच्छा व्यक्त केली रावेर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी लढवली. असं आहे, आमचे उल्हासदादांना पण रावेर लढायचं आहे काँग्रेसचा, पण अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये आतताईपणा नाही आहे. आखरी निर्णय वरच्याच लेवलवर होणार आहे. त्यामुळे खाली मागणी उल्हासदादा पण म्हणतील आम्हाला रावेर लढायचं आहे, तर म्हणून ती पण बातमी बनेल. बिलकुल बनली पाहिजे, कारण की कार्यकर्त्यांच्या भावना ज्या असतात त्यांना मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आज हे खालच्या पातळीवर कोणी काही बोलत असेल पण निर्णय अजून झालेला नाही. त्या पद्धतीचा निर्णय होईल त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कळेल. सर, आपण काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे का? कारण ही जागा काँग्रेसने यापूर्वी लढलेली आहे, काँग्रेसकडे सत्ता राहिलेली आहे, खासदार झाले. तुम्हाला मी ते सांगत आहे की उल्हासदादासुद्धा बोलू शकतात, स्टेटमेंट देऊ शकतात, कोणी जसं देतात त्याप्रमाणे. पण काँग्रेस हा पक्ष असा आहे की या पक्षाला सगळ्यांना घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय, कारण जिंकणं महत्त्वाचं आहे जागा, आणि जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच येईल. पण अजूनही चर्चा नाही त्या विषयावर, पण मी मोगम तुम्हाला या गोष्टीचा उल्लेख करतो. सर, जरांगे पाटलांसोबत मुख्यमंत्री आज फोनवर आपल्याला आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे म्हटलेले हा प्रकल्प कुठेही जाणार नाही. तिथे जरा असं आहे, एकनाथ शिंदे असतील की फडणवीस असतील सरळ खोटं बोलतात. राज्यातले प्रकल्प मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये गेलेत हे नाकारताच येत नाही. आणि ज्यावेळेस फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं सरकार झालं आणि फडणवीस मंत्री असे दोघांच्या याच्यामध्ये पहिला कॅबिनेटचा निर्णय काय केला, तर पहिला कॅबिनेट निर्णय केला की बुलेट ट्रेन जी आहे त्या बुलेट ट्रेनला 75% महाराष्ट्र सरकारने आणि 25%
गुजरात सरकारने. आमच्या सरकारचा त्याला विरोध होता. बुलेट ट्रेनपेक्षा दुसऱ्या गाड्यांचं महत्त्व जास्त आहे, त्याला आम्ही खर्च करायला पाहिजे, त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. पण एकनाथ शिंदेचं सरकार आल्याबरोबर दोघांच्या ह्याच्यामध्ये बुलेट ट्रेनला मान्यता दिली, त्याच्यासाठी खर्चाला कॅबिनेटमध्ये प्रोव्हिजन करण्यात आलं. आणि महाराष्ट्राला ज्याचा फायदा नाही तो गुजरातला जास्त फायदा, त्या बुलेट ट्रेनची सुरुवात याच सरकारने केली. त्यानंतर गुजरातच्या निवडणुकीच्या पूर्वी राज्यातले अनेक उद्योग गुजरातमध्ये पाठवले. आणि हे सगळं पाप करत असताना ते म्हणतात की आमच्या काळात नाही, पहिलेच्या काळात झालं. तर खोटं बोलणं आणि रेटून बोलणं. आज पांडुबीबसुद्धा देशातला एकमेव प्रकल्प होता, तो सुद्धा गुजरातमध्ये जाते आहे, पण हे त्याचं समर्थन करतात आहेत. त्यामुळे राज्य बकाल करायचं, राज्याला उद्ध्वस्त करायचं, हाच फॉर्म्युला आत्ताचं जे येड्याचं सरकार आहे या सरकारचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हा बर्बादीकडे नेण्याचा प्रयत्न हे लोक करतात, तर हे तेवढं स्पष्ट आहे. अजितदादा म्हटले की आम्ही बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.